स्माइल वेलकम. आजपासून सुरू होणाऱ्या आपल्या रेकी आणि माइंड पॉवरच्या बॅचमध्ये मी डॉक्टर मंजुषा दांडेकर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. वेलकम 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 यू ऑल. सो स्वागत आहे सर्वांचं. किती लोक आहे जे फर्स्ट टाइम आज जुळलेले आहे? रेज युअर हँड. जे पहिल्यांदा आज या सेशनला अटेंड करत आहेत. ओके, गुड 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 गुड, छान. आता या सेशनचं एक लक्षात घ्या, किती लोकांनी हा सेशन फ्री आहे म्हणून जॉईन केलेला आहे, की क्लास फ्री आहे बा 10 दिवसाचा म्हणून आम्ही जॉईन केलेला आहे. चलो ग्रेट. की फ्री आहे म्हणून जॉईन करणाऱ्यांची संख्या नाही आहे, नाहीच्या बरोबर. ग्रेट ग्रेट, छान. आता सगळ्यात पहिले हा क्लास, कारण आपलं फ्री म्हणजे एकच माइंडसेट असतो, तो म्हणजे पैसा. 100% पैशांनी हा क्लास फ्री आहे. पण या क्लासची खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. ती इन्व्हेस्टमेंट म्हणजे इथे उपस्थित आता 191 लोक उपस्थित दिसून राहिले. सगळे लोक आत्ताच्या घडीला जिवंत आहेत ना? गॅरंटी आहे स्वतःला? जिवंत असल्याची गॅरंटी आहे का? चला, असेल नसेल तरी मी म्हणते म्हणून एक श्वास घ्या. एक श्वास घ्यायचा आहे, एक श्वास सोडायचा आहे, परत एक श्वास घ्या, एक श्वास सोडायचा आहे. आता हे घेतलेले 2 श्वास आणि त्याला लागलेला वेळ वापस आणा. कोण आणू शकतं? आता जे तुम्ही 2 श्वास घेतले ते श्वास आणि त्याला लागलेला वेळ, म्हणजे विचार करा की हा क्लास आहे आपला 10 तासांचा. आज नाही, सोमवार ते शुक्रवार, सोमवार ते शुक्रवार असा 10 तासांचा क्लास आहे. आणि या 10 तासांच्या श्वासांची व्हॅल्यू म्हणजे या क्लासची किंमत आहे, जी मी जी काही फी ठरवली असती त्याच्यापेक्षा खूप मोठी आहे. मग आता जे लोक सिरियस आहात, खरोखर मी एक प्रॉमिस करणार आहे तुमच्यासोबत, की जे लोक खरोखर सिरियस आहे आपल्या जीवनाला आनंदाच्या नव्या ऊर्जांची जोडण्यासाठी, सुख समाधान, कारण या क्लासचे 5 तत्व आहेत जे तुमच्या जीवनापर्यंत पोहोचवायचं आहे. परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य. या 5 गोष्टी कुणाकुणाला हवा आहेत? चॅटबॉक्स मध्ये पटकन मी टाईप करा बरं, किंवा हँडल्स करा. व्हिडिओ ऑन करून ऍक्टिव्ह राहिलं तरी मला खूप आवडेल. ठीक आहे, रेडी आहे. आता दुसरी गोष्ट, जे लोक एनर्जी, आपला क्लास एनर्जीचा आहे, जाऊ द्या ना, फ्रीचाच आहे, काय ते ज्ञान पाजणार आहे म्हणून बसायला आलेले आहे आणि मस्त झोपलेले आहे, व्हिडिओ बंद करून राहिले आहे, वेगवेगळे आपल्या दुसऱ्या ऍक्टिव्हिटी करून आहे. माझ्या मैत्रिणी एवढ्या हुशार आहेत, मल्टीटास्किंग करण्यात एकदम एक्सपर्ट आहेत. बरोबर की नाही? कारण आपल्याला देवाने आशीर्वादच दिलाय 10 हातांनी कामं करण्याचा. पण या क्लासला जर तुम्ही 100% कॉन्सन्ट्रेशननी अटेंड केलं, आय प्रॉमिस की या 10 दिवसांमध्ये तुमच्या चेहऱ्याची स्माईल बदललेली असेल. हे माझं प्रॉमिस आहे. मी तुम्हाला गॅरंटी, कारण पीक यायला 4 महिने लागतात, काही सगळंच्या सगळं जीवन बदलणार नाही. पण या 10 दिवसात ज्या गोष्टी आपण शिकणार आहेत त्या जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये दिल्या, तर माझी गॅरंटी की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये, ही माझी गॅरंटी का बरं आली? कारण आज हजारो लोकांच्या जीवनामध्ये सकारात्मकतेचा बदल झालेला आहे. माझ्या गुगलवर जाऊन जर तुम्ही रिव्ह्यूज चेक केले स्टुडंटचे, तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल की लोकांच्या जीवनामध्ये बदल कसा घडलेला आहे. पण त्याच्यासाठी पहिला नियम, झोपून क्लास करायचा नाही. जे लोक मस्त आरामात टेकून, आता मी असं बसून शिकवलं, कोणाला इफेक्टिव्ह वाटेल? मग माझी पाठ जर, कारण दुसरी गोष्ट, आपले 7ही चक्र आपल्या पाठीच्या कण्यामध्ये आहेत आणि त्याला जर ऊर्जावान करायचं असेल, यू शुड रेडी विथ दॅट पॉझिटिव्ह एनर्जी. चला, आणि आपलं मस्त प्रॅक्टिकल सेशन राहणार आहे, तर जेवढं तुम्ही प्रॅक्टिकली एन्जॉय करायला रेडी असाल, रेडी आहात ना? की जाऊ दे, दुपारचा वेळ होता, काहीतरी करायचं म्हणून जर बसले असतील तर नाही, पण एक उद्देश घेऊन बसला असेल तर तुमच्या उद्देशांसोबत मी सोबत आहे आणि तुमच्या उद्देशाला पूर्ण करण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करणार आहोत. ओके, सो एक्टिवली बैठना है, सो के पैर लंबा करके कैसे भी नहीं बैठना. ठीक आहे, कसे जर बसाल तर रिझल्टची गॅरंटी माझी नाही. ओके, प्लस तुम्हाला याचं रेकॉर्डिंग भेटणार आहे, काळजी करू नका. जे लोक वर्किंग आहे, आता रेकॉर्डिंग भेटणार आहे म्हणून आताच लिव्ह करून नंतर पो नाही, ते मजा नाही येत. कारण आता जे मी प्रॅक्टिकल तुमच्याकडनं करवून घेणार आहेत
तर टोटल 10 दिवसांचं आपलं सिलेबस आहे. याच्यात आपण आनंदी जीवनाची कला, त्याच्यानंतर रेकी स्पर्श चिकित्सा, तुम्ही तुमच्या डोळ्यांनी स्वतःचा आणि इतरांचा औरा बघायला शिकणार आहात. 7 चक्र आणि आनंदी जीवन. औरा बघणारच नाहीये तर 2 लोक एकत्रित आले तर औरा कसा फील होतो हे प्रॅक्टिकली आपण बघणार आहे. त्याच्यानंतर दुसऱ्यांचा औरा स्कॅन कसा करायचा हे देखील आपण बघणार आहे. अदर लोकांचा औरा स्कॅन कसा करायचा किंवा पॉझिटिव्ह निगेटिव्ह एनर्जी कशी व्हायब्रेशनच्या माध्यमातून ओळखायची ते आपण बघणार आहे. त्याच्यानंतर जीवनातल्या, मी आज तर तुम्हाला आजच्या सेशनमध्ये भाग्यशाली बनवणार आहे जगातलं. चालेल का? माझा चॅलेंज असतं पहिल्याच दिवशी मी तुम्हाला भाग्यशाली बनवणार आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला मनी मंत्र पण देणार आहे. आर्थिक ऊर्जांना कसं बॅलन्स करायचं याच्यासाठी मनी मंत्र पण देणार आहे, पण शेवटच्या दिवशी. त्याच्यानंतर स्पर्शाच्या माध्यमातून स्वतःला आणि दुसऱ्यांना हील कसं करायचं, आजार आणि त्याचं निदान, त्याचं प्रोटोकॉल पण मी तुम्हाला देणार आहे. परत तुम्ही जे 3 महत्वाचे मेडिटेशन आपण याच्यात करणार आहे. एक, पास्ट लाईफ मेडिटेशन, म्हणजे कारण आपण आपल्या जीवनात गतकाळातल्या भूतकाळांचं ओझं वाहत असतो आणि त्या ओझ्यामुळे आपण जे दुःखात असतो त्यातनं कसं बाहेर पडायचं त्याचं एक मेडिटेशन. मग शरीर लेवलवर काही फिजिकल जे सफरिंग आहे, मनामध्ये जो ताण आहे त्याला डिस्कनेक्ट करणारं एक मेडिटेशन आणि तुम्हाला संपूर्ण आनंदाने परिपूर्ण करणारं तिसरं मेडिटेशन. असे 3 मेडिटेशन आपण या बॅच मध्ये शिकणार आहोत आणि आपल्या जीवनाला एक पॉझिटिव्ह एनर्जीने आपण परिपूर्ण करू शकणार आहोत. ओके. तर एका शब्दाने जीवन कसं बदलतं बघा. तुम्ही काय करायचं, फक्त असे हात करा आणि 3 वेळा म्हणा, क्लास करायला रेडी असणाऱ्या लोकांनी, येस आय एम रेडी, येस आय एम रेडी, येस आय एम रेडी. ठीक आहे. आता असं तुम्ही म्हटलं, ओके, हाताला आपण एक एनर्जी दिली आहे. आता नॉर्मली तुम्ही तुमचा हात असा मागे न्या, जितका मागे जातो तितका न्या बरं. नॉर्मली नॉर्मली, जबरदस्तीने नाही. ठीक आहे. परत आणा. 3दा म्हणा येस आय एम रेडी. परत एकदा म्हणा 3दा येस आय एम रेडी, येस आय एम रेडी, येस आय एम रेडी. ओके. आता परत हात मागे न्या. मगापेक्षा जास्ती गेला का चेक करा एकदा. आता विचार करा की तुम्ही फक्त एक शब्द दिला, यस आय एम रेडी, आणि तुमचा जो नॉर्मली हात मागे गेला त्याच्यापेक्षा जास्ती मागे गेला. याचा अर्थ काय? तुमच्या शब्दांचा परिणाम तुमच्या बॉडी मुवमेंट्सवर आणि बुद्धीवर देखील, विचारांवर देखील होत असतो. ओके. आता मला व्हॉलेंटिअर लागेल. सुनीता बाबर मॅडम, पहिल्यांदा करताय का मॅडम सेशन? पहिले ते सांगाल. फर्स्ट टाइम बोले पाहिजे आपल्याला. अनम्यूट करा सुनीता मॅडम. हॅलो. हा, ओके, आला तुमचा आवाज. ठीक आहे. सुनीता मॅडम, फर्स्ट टाइम करताय सेशन? सेशन कळलं नाही. पहिल्यांदा अटेंड हो, करताय का? पहिल्यांदा करते. ओके. कुठून आहात सुनीता मॅडम? सदाशिव पेठ, पुणे. ओके. स्वागत आहे आपलं. आता थँक्यू. हे सध्या मला वाटतं 259 पीपल्स आर प्रेझेंट हिअर. एवढ्या लोकांमध्ये तुमची निवड झालेली आहे की मी आज तुम्हाला संपूर्ण भाग्यशाली आहे असं बनवलं तर चालेल का? हो. आवडेल? चला, ठीक आहे. चॅलेंज मी मॅडम कडनं घेतलेलं आहे की मॅडम आता काही मिनिटातच स्वतःला भाग्यशाली बनवायला शिकते. आता या सेम गोष्टी बाकीच्यांनी सुद्धा फॉलो करायचं आहे आणि स्वतः भाग्यशाली असल्याचं तुम्हाला सांगायचं आहे. कोण आहे? ओके. तर मी भाग्यशाली आहे असं तुम्ही सांगू शकता. ते पण चालेल बेटा. ओके. चला, तर आता सुनीता मॅडम, माईक ऑन ठेवायचा ना, तुम्हाला माझी चर्चा करायचं. माईक बंद नका करू. ठेवला मॅडम. चला, आता सुनीता मॅडमला जर मी विचारलं की मॅडम काय दुःखाचं असं, अशा कुठल्या सफरिंग वाटतात तुम्हाला जीवनामध्ये जे तुम्हाला बदलायचे आहेत? बरीच आहेत मॅडम अशी. बरेच. दुःख म्हणजे बरीच आहे. ओके. आणि जर मी 5 मिनिटातच तुम्हाला ते दुःखातनं भाग्यशाली असण्याचं सिच्युएशन दिला तर?
खूप छान वाटेल. मस्त वाटेल. चला ग्रेट. तर मॅडम, माझ्याकडे एक 5 करोडची ऑफर आहे. जर तुम्हाला 5 करोड मिळाले तर तुमचे दुःख कमी होऊ शकतील का? नाही. ओके. नाही. 5 करोडने दुःख कमी होणार. पण जर तुम्हाला 5 करोड कोणी दिले तर काही तर बदल होऊ शकेल त्याच्यात. हो, बदल नक्की होईल, पण दुःख सगळी कमी होतील याची गॅरंटी नाही. ओके. चला, आता ठीक आहे. माझ्याकडे 5 करोडची ऑफर अशी आहे की तुम्ही भाग्यशाली आहे. आणि अच्छा, तुम्ही ज्या ठिकाणून क्लास करत आहे तर ते भाड्याचं घर आहे की स्वतःच आहे? स्वतःच. तुमच्याकडे टू व्हीलर, फोर व्हीलर, सायकल काय आहे? टू व्हीलर आहे, माझ्या मुलीची आहे. आणि फोर व्हीलर पण आहे, पण मुलीची आहे. ओके, ठीक, थँक्यू. आणि आज सगळ्यांनी लक्ष द्या, महत्वाचा मुद्दा आहे. आणि आपल्या क्लासच्या सुरुवात जेव्हा आपण करतो, कारण या क्लासचा उद्देशच आहे की तुम्हाला भाग्यशाली बनवणं. मी जे म्हटलं की आजच्याच या तारखेमध्ये तुम्ही भाग्यशाली असल्याच्या 3 गोष्टी तुम्हाला आज भेटणार आहे. बाकी तर अजून 9 दिवसांच्या सेशनमध्ये आपण खूप काही शिकणार आहे. पण आता इथे पुढच्या 5-10 मिनिटामध्ये इथे उपस्थित प्रत्येक व्यक्ती भाग्यशाली असणार आहे. उदाहरण जरी मी सुनीता मॅडमसोबत घेत आहे तरी इथला प्रत्येक व्यक्ती भाग्यशाली असणार आहे. ओके. तर सुनीता मॅडम, एक मिनिट, माईक ऑन करा तुमचा. हा. जर एखादा व्यक्ती एखाद्या व्यक्ती जर एखाद्या व्यक्तीचं स्वप्नातलं जीवन जगतोय म्हणजे तो भाग्यशाली आहे. नाही. स्वप्नातलं जीवन जगताय ना एखाद्याचं. समजा स्वप्नातलं जीवन जगणं म्हणजे काय की दुसरा एखादा व्यक्ती जगतोय आणि तसं जर जीवन आपल्याला जगायला भेटलं तर आपण हा. त्याच्या स्वप्नातलं जीवन, जसं समजा तर तुमच्याकडे टू व्हीलर आहे, फोर व्हीलर आहे, स्वतःचं घर आहे. आज या पृथ्वीवर असे किती लोक आहेत किंवा भारतातच असे किती लोक आहे की ज्यांच्याकडे ना स्वतःचं घर आहे, ना हो. टू, ना फोर व्हीलर. म्हणजे बरोबर. तुम्ही जे जीवन जगताय ते अशा असंख्य, ज्यांच्याकडे टू व्हीलर नाही किंवा फोर व्हीलर नाही किंवा स्वतःचं घर नाही, त्यांच्या स्वप्नातलं जीवन तुम्ही जगताय. हो, नक्की. भाग्यशाली. पटलं. थोडंसं पटलं भाग्यशाली आहे. पटलं. या जगामध्ये असे किती लोक, म्हणजे मी 5 करोडची ऑफर नेहमी ऑफलाईन सेशन मध्ये बोलते, बरेच लोक हँडल्स करतात की वी आर रेडी. मॅडम, ईश्वराने तुम्हाला दोन्ही डोळे दिलेले आहे, ज्या डोळ्यांनी हो. तुम्ही जग बघू शकता. कानाने या पृथ्वीवरचा प्रत्येक आवाज तुम्ही ऐकू शकता. आपल्या हो. हाताने, पायाने आपण सगळं काही करू शकतो. आपल्या शरीरातला प्रत्येक ऑर्गन आपल्याला जगवण्यासाठी तो कार्य करत असतो विदाऊट एनी ब्रेक. आणि हो. त्या ईश्वराने एवढं सगळं दिलेलं असताना आज विचार करा, असंख्य लोक असे आहेत की ज्यांना डोळे आहे पण हे सुंदर जग बघता येत नाही, कान आहे पण ऐकता येत नाही, तोंड आहे पण बोलता येत नाही, हातपाय असूनही कार्य करू शकत नाही. हो. आणि आपण स्वतःला म्हणतो की मी भाग्यशाली. बघा, माझ्या हातात एक पुस्तक आहे, अनस्टॉपेबल. निक यांचं हे पुस्तक आहे. मी माझ्या वेबिनारमध्ये नेहमी यांचं उदाहरण द्यायची. जन्मताच दोन्ही हात नाही किंवा पाय नाही. त्यांची मुलगी त्यांची वाईफ त्यांना असं मागे घालून हा याच्यात घालून फिरायची. आज कितीतरी कंपन्यांचे मालक आणि सीईओ आहे आणि लोकांना मोटिवेशन देतात. ते म्हणजे जगातले 3ऱ्या क्रमांकाचे मोटिवेशनल स्पीकर आहे, ऑस्ट्रेलियाचे नंबर 1 मोटिवेशनल स्पीकर आहे. एवढं असं आयुष्य, असं शरीर असलेली व्यक्ती जर स्वतःला घडवू शकते, मग ज्या ईश्वराने आपल्याला संपूर्ण शरीर देऊन पाठवलेलं आहे, आपण फक्त कंप्लेंट करत बसतो. पण आयुष्याचा खरा अनुभव, खरा आनंदाने जगायला विसरून जातो. त्याशी माझ्या एका स्टुडंटनी मला हे पुस्तक गिफ्ट केलं. मी त्यांना म्हटलं की मी हे बऱ्याच वर्षापासून माझ्या वेबिनारमध्ये ऑलरेडी यांच्याबद्दल माहिती देत असते. आता काय वाटतं सुनीता मॅडमला की तुम्ही या जगात जर भाग्याचा नंबर घेतला तर किती किती करोड, किती हजार लोकांमध्ये भाग्यशाली आहात? भाग्यशाली. इथे इतरांपेक्षा बाकीचे नाही उरलेले आहे. लोक काय वाटतं, तुम्ही भाग्यशाली आहात?
पटलं का स्वतःला? मी भाग्यशाली, मनापासून बोला आता, हृदय हात ठेवून पूर्ण मनातल्याच पॉझिटिव्ह एनर्जी म्हणा. यस, मी भाग्यशाली आहे. 3दा म्हणा, मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे. हृदयाला सांगा असत्या, मी भाग्यशाली आहे. थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. हे ईश्वरा, तू मला जे काही पाहिजे ते दिलंय. तर आज तुम्हाला एक होमवर्क राहणार आहे. त्या होमवर्क मध्ये तुम्ही भाग्यशाली असण्याचे 20 मुद्दे लिहायचे आहेत. किती मुद्दे लिहायचे आहेत आजच्या होमवर्क मध्ये? 20 मुद्दे लिहायचे आहेत की ज्यातनं तुम्ही भाग्यशाली असणार. चला, आता मला दुसरं व्हॉलेंटियर पाहिजे ज्यांना मला भाग्यशाली बनवायचं आहे. ठीक आहे, आता सुनीता मॅडम, पटलं ना तुम्हाला तुम्ही भाग्यशाली आहे? हो. ओके, चला आता अजून भाग्यशाली, कारण आज तुम्हाला पहिले भाग्यशाली करणार आहे, मग आपण सेशन सुरू करणार आहे. अमोल सर अनम्यूट करा. अमोल सर अनम्यूट करा. कुठून आहात तुम्ही ते सांगा. मॅम सेकंड टाइम. अच्छा, सेकंड टाइम अटेंड करताय का? चला ठीक आहे, आज सरांना सुट्टी देऊन देऊ आपण, म्हणजे परीक्षेतनं सुट्टी देऊन देऊ. क्लास अटेंड करू शकतात. नवीन कोण आहे? अजून नवीन कोण आहे? फर्स्ट टाइम अटेंड करणाऱ्यांनी एक व्हॉलेंटियर पाहिजे मला. चला, कविता कुरेन मॅडम, जरा व्हिडिओ ऑन करा तुमचा. कविता मॅडम. नमस्ते मॅडम. कुठून आहात कविता मॅडम? मी बिबेवाडी पुण्यावरनं आहे. ओके, चला आता मी तुम्हाला भाग्यशाली करून देते. वाटतं का जीवनात दुःख आहे? एक उदाहरण हो, द्या. थोडंफार. चला आता ठीक आहे, मी तुम्हाला भाग्यशाली बनवते पुढच्या 5 मिनिटामध्ये. ठीक आहे, एक हो. लक्षात घ्या. दररोज या पृथ्वीवरनं जर तुम्ही गुगलवर सर्च केलं तर 10 लाख प्लस लोक टाटा बाय बाय करतात कायमस्वरूपी. हो. दररोज या पृथ्वीवरनं 10 लाख प्लस लोक कायमस्वरूपी टाटा बाय बाय करतात. मग जर का आज तुम्ही सकाळी उठलात तर तुम्ही त्या 10 लाख लोकांपेक्षा भाग्यशाली आहेत की नाही? हो, भाग्यशाली आहे. मग दुसरं उदाहरण, तुमच्या सोबत तुमच्या कुटुंबातील लोक जर बघितले, सगळे लोक आज जागे झाले, म्हणजे तुम्ही भाग्यशाली आहात की नाही? हो, भाग्यशाली आहे. याचाच अर्थ काय? तुम्ही दररोज सकाळी त्या 10 लाख लोकांपेक्षा भाग्यशाली होऊन जागे होत असाल, तर याचा अर्थ काय आहे की तुम्ही आजच्या दिवसात मेरे जिंदगी में क्या गम है ये लेके सोचोगे की आज सेलिब्रेट, जर ईश्वराने सांगितलं, परत सांगा, तुम्हाला उद्या जाग येईल की नाही जाग येईल याची गॅरंटी घेऊ शकतो का आपण? नाही. कारण काय आहे, जिसने चाबी भरी रामने उतना चले किलो ना, पता नाही त्या 10 लाख लोकांमध्ये आपला केव्हा नंबर लागेल. पण आज उठलाय, मग आजच्या याच्यात टेन्शन घ्यायचं का? नाही. मग आजच्या दिवसाला कसं जगायचं? जस्ट आनंदी. सेलिब्रेट. जिओ तो हर पल ऐसा जिओ जैसे की आखरी मस्त फुल टू एन्जॉय जर तुम्ही जगायला लागलात तर आयुष्य कसं होईल? छान. मग प्रॉमिस करताय आजपासून रोजचा दिवस सेलिब्रेशन वाला असेल? हो मॅडम, प्रॉमिस, पक्का प्रॉमिस. मग ओके, चलो पक्का डन. प्रॉमिस. तर असे हो. किती लोक प्रॉमिस करताय? सगळ्यांनी जरा मला हायफाय द्या बरं की यस, आम्ही आजचं रोज सकाळी उठल्यावर मी भाग्यशाली आहे म्हणणार आहे. आणि आजपासून, कारण बघा, रोज जर 10 लाख प्लस लोक या पृथ्वीवरनं टाटा बाय बाय करत असेल आणि आपण जिवंत आहोत, आपल्या परिवारातील प्रत्येक सदस्य जिवंत आहे, आपल्यासारखं भाग्यशाली कोण आहे? त्या 10 लाख लोकांपेक्षा तर आजच भाग्यशाली आहोत आपण. कोण कोण प्रॉमिस करताय मग भाग्यशाली असण्याचं? ग्रेट. और आज के दिन के बाद, कारण मला सांगा, जर तुम्ही चिंता करत बसले मेरे जिंदगी में, आतापर्यंत चिंता करून भलं व्हायचं असतं तर इथपर्यंत या क्लासला येण्याच्या आधीच तुमचं भलं झालं असतं. इथे बसायची गरज नसते बरोबर. की नाही? पण आता तुम्ही आणि मी आमोरासमोर आलोय, 303 लोक आता क्लास अटेंड करून राहिले. याचा अर्थ काय आहे? त्या ईश्वराने कुठंतरी आपल्याला समोरासमोर आणलेलं आहे आणि या जगात कुठली गोष्ट निरर्थक होत नाही. नाही. पण जर या एनर्जीच्या क्लासला तुम्ही 2 कामं एकत्र करताना कराल, किंवा बाकीचे कुणाला झोप येत असेल, कुणी आडवं झोपून करत असेल, बसून, फिर फायदा नाही होगा. फुल टू एनर्जी. मी गॅरंटी घेते 10 दिवसात तुमच्या चेहऱ्यावरचा स्माइल बाहेर काढण्याची, तुम्हाला दुःखात न. कारण उद्या मे बी परवा असं एक मेडिटेशन घेणार आहे की जेवढे तुम्ही पाचच्या ओझ्यामध्ये पडलेले आहेत ना, सब दूर हो जाएगा. ठीक आहे, एवढं आनंदी येस मॅडम. करणार आहे. ओके,
तर 2 कारण येस. आतापर्यंत जे लोक खूप दुःखी समजत होते कुठेतरी बॅलन्स व्हायला लागली का एनर्जी? हो. चला थँक्यू. अभि तिसरा. थँक्यू. आता तुम्हाला गंमत सांगते, या जगामध्ये रोज माझं मोटिवेशन कोण आहे? तर शेतकरी. माझा शेतकरी बंधू. बस आता जर तुम्हाला शेतकऱ्यासारखं जीवन जगता आलं ना, तर तुम्ही बघा कसे भाग्यशाली होतात. तिसरा आपला भाग्यशाली असण्याचं रिझन. आता शेतकरी जेव्हा शेतात काम करतो, पीक लावतो, तेव्हा तो प्रत्येक क्षण काय विचार करतो, की मी भाग्यशाली आहे. आता हे भाग्यशाली असण्याचा जेव्हा तो शेतकरी विचार करतो तो का? कारण तो विचार हे नाही करत, की मी बी विकत आणलं, मी शेताची नांगरणी केली. आता लक्षात घ्या शेतकरी करतो काय? पहिले तो जमीन तयार करतो की नाही करत नांगरणी करून? आता मला परत एक व्हॉलेंटियर पाहिजे. कोण बनणार व्हॉलेंटियर? एक व्हॉलेंटियर पाहिजे. पटकन हँडल्स करा बाबा. रुपाली महाजन मॅडम. ओके. कुठून आहात रुपाली मॅडम? अनम्यूट करा. हा नमस्कार मॅडम. मी कर्नाटक मधून बेळगाव. ओके चला छान. तर आता रुपाली मॅडम एक प्रश्न आहे. शेतकरी तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, आपल्या भारतातला आपल्याला पोषण करणारा शेतकरी जो आहे तो पहिले जमिनीची तयारी करतो ना? हो मग हो. त्याच्यात तो बीज पेरतो. हा. त्याला जे काढायचंय ते बीज पेरतो. हम्म. आता त्याच्या आजूबाजूला जर चुकून दुसरे तण आले तर हा शेतकरी ते तण उपटून काढतो. हो हो. आणि जे पीक काढायलाच पाहिजे. जे पीक घ्यायचंय त्यालाच वाढवतो. नाही, जे पीक घ्यायचं त्यालाच वाढवणार, आजूबाजूचे जे आहेत ते हा. काढणार ते. त्याला जे पीक घ्यायचंय त्याला तो वाढवतो. बरोबर आहे? हो हो हो. आता लक्षात घ्या, मग मनुष्याला बाकीचे जे लोक आहे आपल्याला आपल्या जीवनामध्ये कशाचं पीक काढायचं आहे? सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य. 5 गोष्टी पाहिजे की नाही प्रत्येकाला? हो. परत रिपीट करू आपण. परमसुख. ते सुख कसं? परमसुख, समाधान, हम्म. आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य. याचं पीक काढायचंय. पण आपल्या बरोबर आहे. जीवनामध्ये आजूबाजूला दुःख, चिंता, ईर्ष्या, द्वेष, आजार, पैशाची कमतरता असे जेव्हा तण उगवतात तर आपण काय करतो? त्या तणांना उपटून फेकतो की त्याला वाढवतो? मेरे जिंदगी में कितना गम है. नाही, उपटून फेकतो. नाही उपटून फेकत काढतो. उपटून. आपण उपटून फेकत नाही म्हणूनच तर प्रॉब्लेम मध्ये आहे. कुठलाच व्यक्ती काय करतो मला सांगा? जर एखाद्याच्या रिलेशन मध्ये प्रॉब्लेम असला किंवा आज पती पत्नीचं भांडण झालं, पहिला फोन जवळच्या मैत्रिणीला जाईल, आई असेल तर आईला जाईल, बहीण असेल तर बहिणीला जाईल. जातो की नाही जात बरोबर. रुपाली मॅडम? मग आता तुम्ही त्या दुःखाला काय करून राहिले? कवटाळतोय. वाढवतोय. 4 लोकांना सांग, कारण जसं जिथे एनर्जीचा नियम काय, जिथे फोकस आहे तिथे एनर्जी जाते. एनर्जी हम्म. त्याच्यावर जाते, तिथे आपला हम्म. फोकस वाढल्यामुळे ते एनर्जी एक्सपांड अँड ग्रो होते. मग तुम्ही हो. जर एखाद्या वेळेस अहोंशी भांडण झालं आणि जर ते मैत्रिणीला, बहिणीला, आईला शेअर केलं, म्हणजे तुम्ही काय केलं? वाढवतोय. तुम्ही त्या एनर्जीला वाढवलं ना. हम्म. बरोबर आहे? आता सकाळी झालेली बरोबर. नाराजगी रात्री दूर होणारच आहे. प्रत्येकच आई बहिणीला सांगून काय फायदा वाढून? शेवटी राहायचं आपल्यालाच आहे. पण आपण तो विचार न करता त्या नकारात्मक ऊर्जेला वाढवतो. समजा माझा मुलगा अभ्यास करत नाही, कोणी आला आपल्या घरी, हम्म. हा मूर्ख काय नुसतं टीव्हीच पाहत बसतो, मोबाईल पाहत बसतो, अभ्यासच करत नाही, अशा माता बोलतात की नाही बोलत? 4 लोगों को बताएंगे की माझा पोरगा अभ्यास करत नाही, नुसतं टीव्ही पाहतो, मोबाईलवर असतो. तुम्ही कोणती एनर्जी वाढवून राहिल्या? एक लक्षात घ्या रुपाली मॅडम, जिजाऊला जेव्हा छत्रपती शिवरायांना घडवायचं होतं तर लहानपणापासनं जिजाऊ आपल्या बाळाला राजे संबोधायच्या, बाळ राजे. आणि बरोबर त्यांच्या आहे. त्या राजे या अफर्मेशननी आपल्याला महाराष्ट्राला छत्रपती शिवरायांसारखं तेज मिळून महाराष्ट्राचं स्वराज्य मिळालं. आपण आजकाल काय करतो? आपल्या मुलाचं नाव शोधताना अख्ख्या गुगलला, फेसबुकला, इव्हन नातेवाईकांना, डिक्शनऱ्यांना नाव शोधण्यासाठी नाव ठेवतो अद्वैत आणि त्याला म्हणतो ए बरोबर आहे. अद्या, इकडे ये रे इकडे.
मग काय केलं आपण त्या अद्वैतचा अदू केला, अद्या केला, एनर्जी डिस्ट्रॉय केली. एव्हरीथिंग इज द एनर्जी. जे तुम्हाला मुलांना घडवायचं आहे, मूर्खा गाढवा असं म्हणू नका. त्याला त्याच रिस्पेक्टने जर तुम्ही त्याच्या आजूबाजू, कारण मी औरा बघायला शिकवणार आहे तुम्हाला, औरा कसा एकत्र येतो ते प्रॅक्टिकली घेणार आहे. त्याच्यासाठी सांगते, जसं व्यक्ती तुम्हाला हवाय ते तुमचं पती असेल, पत्नी असेल, सासू असेल, सून असेल, मुलं असतील, त्याच एनर्जीनी त्यांच्याकडे बघा, म्हणजे त्यांची एनर्जी शिफ्ट होईल. हो, बरोबर. ठीक आहे. आत्ता कोणी इथे शरीराचं दुखणंवाला व्यक्ती आहे का सांगा. तुमच्या एका विचारात एनर्जी कशी शिफ्ट होते मी प्रॅक्टिकली करून दाखवते आता. हात पाय काही डोकं दुखत असलेला एखादा व्यक्ती, एनर्जीच्या शिफ्टने कसं एनर्जी चेंज होते. एकच व्यक्ती पाहिजे मला, सगळ्यांवर नाही करत आज उपाय. एनीवन? हात पाय दुखत आहे काहीतरी? चला, वैष्णवी मॅडम कुठून आहेत तुम्ही? अनम्यूट करा. उदापूर कुठून? उदापूर उदापूर आवाज नाही आला. उदापूर उदापूर. ओके ओके, ठीक आहे. चला, काय त्रास आहे? पोटाचा त्रास आहे. तुम्ही कारबीर मध्ये बसून दिसताय मला. कारमध्ये आहे का तुम्ही? हो. नाही, मग नाही करत. ट्रॅव्हलिंग मध्ये बसल्यावर आपण उपाय नाही करत. दुसरं कोणी? एनीवन? चला, कुसुम पाटील मॅडम. कुठून आहात कुसुम मॅडम? आहे का ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत ना त्यांना माझ्याकडनं पटकन रिप्लाय भेटेल. व्हिडिओ बंद असल्यानंतर मी रिप्लायच देणार नाहीये. हा, कुसुम पाटील मॅडम बोला. अनम्यूट करा. माईक ऑन करा कुसुम पाटील मॅडम. अरे, परत बंद केला तुम्ही. माईक ऑन करा. तुमच्या आजूबाजूला कल्ला जास्ती आहे. तुमचे आवाज थांबवू शकता का? ज्या तुमच्या आजूबाजूला आवाज येत आहे त्यांना शांत करता का? नाही मॅडम, मी ऑफिसमध्ये आहे. मग आय एम सॉरी. चलो, कारण मला हिलिंग करताना हे पाहिजे. रुपाली महाजन मॅडम, तुम्हीच करा अनम्यूट. तुमचं काही दुखत असेल तर हा, मला बॉडी पेन होते. कालपासून जरा. एकच मिनिट. स्नेहल मॅडम अनम्यूट करा बरं. कोल्हापूरवाल्या ज्या दिसत आहे. हा, बोला. हॅलो मॅडम. हा, काय त्रास होतोय? त्रास म्हणजे थोडा हेडेक जास्ती आहे. स्ट्रेस दुखत आहे? भरपूर आहे. आत्ता दुखत आहे? आता थोडं दुखतं, जास्त नाही, पण संध्याकाळ नंतर जरा जास्ती दुखतं. नाही नाही, आता ठीक आहे. जेवढं दुखत असेल किती पर्सेंट? जर 10 जर नंबर दुखण्याला आपण हायेस्ट देऊ, आता किती दुखत आहे? 7. ओके, तुमचं दुखणं 7 नंबरवर आहे. हो, चला. तर आता डोळे बंद करा आणि तुमचं जिथे कुठे डोकं दुखत आहे त्याला एकदा टच करा, त्या बॉडी पार्टला. ओके, हात बाजूला करा. कोणी दिला? आता सगळ्या प्रकारची निगेटिव्हिटी, जी काही तुमच्या डोकेदुखीला रिझन आहे, वी आर जस्ट रिमूव्हिंग परमनंटली. just remove permanently, just remove permanently, just remove, just remove, just remove permanently, 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 whatever negative is there. ज्या कुठल्या कारणाने तुमचा हेडेक होतो आहे त्या हेडेकचे सगळे रिझन्स आपण काढून टाकतोय. जस्ट बेटा, तू आईच्या थोडं लांब जा. तिकडे सर. क्लोज युअर आईज. तुम्ही डोळे उघडू नका. Just remove, just remove, just remove, just remove permanently, permanently, permanently. Just remove, just remove, just remove, just remove. आता एक पॉवरफुल युनिव्हर्स कडनं एक उपचारक ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचत आहे आणि जी ऊर्जा तुमच्या डोक्याला पूर्णतः हील करत आहे. संपूर्ण हिलिंग देत आहे. संपूर्ण हिलिंग, संपूर्ण हिलिंग, संपूर्ण हिलिंग. यू आर जस्ट हील नाव, जस्ट हील नाव, जस्ट हील नाव. More relax, more relax, more relax, more relax, permanently, 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 permanently. You are just relax now. Just relax, just relax, just relax. आणि एकदम रिलॅक्स होऊन तुमच्या चेहऱ्यावर एक छान स्माइल क्रिएट होत आहे.
जस्ट स्माइल, जस्ट स्माइल, जस्ट स्माइल, कीप स्माइलिंग. डोळे उघडा एकदम आणि चेक करा तुमचा पेन आता. किती थोडं वर शांत वाटतं. किती वर आलं? 7 वरनं आता आकडा कितीवर आलेला आहे? पण 4 वर देऊ. ठीक आहे, व्हेरी गुड. आता बघा, जर पेन किलर घेतलं असतं तरी 7चा 4वर यायला अर्धा तास लागला असता, कारण आपल्याला सेशन पण पुढे न्यायचंय, त्याच्यामुळे एवढं डीप मध्ये आपण जाऊ शकत नाही. अदरवाईज आपण पूर्ण पेनला कमी हळूहळू हळू आपण या सगळ्या गोष्टी. आणि हे फक्त मी करते असं नाही, या 10 दिवसांमध्ये स्पर्शाच्या माध्यमातून इथे उपस्थित प्रत्येक व्यक्ती स्वतःला आणि इतरांना हील करू शकणार आहे, एवढं मी तुम्हाला तयार करणार टच हिलिंगने. ठीक आहे, नक्की. येस. ओके. चला, थँक्यू. तर आता काय झालं अनिता मॅडम, तुमचं काय दुखत आहे आज? आज जास्ती डिस्टर्ब दिसून राहिले आहेत. काय दुखतंय? अनम्यूट करा, माईक ऑन करा. माईक ऑन करा. हा मॅम, मी तुम्हाला पर्सनली फोन करू शकते का थोड्या वेळाने? हा, 4च्या ब्रेकमध्ये करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. चालेल, मग तेव्हाच बोलते मी. चला, ओके. कारण मला तुमची एनर्जी एकदम थोडी डिस्टर्ब जाणवली, म्हणून मी हो, मला बोलायचंच होतं 2-3 दिवस तुमच्याशी, पण चालेल मी चालेल, बोलते मॅम 4 वाजता. ओके, नो प्रॉब्लेम. ठीक. हो हो. ओके. सो आता आपण एक प्रॅक्टिकल बघितलं की याच्यातनं तुम्ही सगळ्या लाईफमधनं हे करू शकता. आता आज आपण काय करणार आहे की आपल्या माइंडमध्ये कुठेतरी दुःख, कष्ट, त्याला रिझन्स असलेल्या गोष्टी माइंडमध्ये भरलेल्या आहे. आजचा आपला विषय आहे सबकॉन्शियस माइंड आणि त्याच्या काहीतरी पुढे. पण कुछ तो लगा ना, आज भाग्यशाली हो, इतना तो लग गया किसी को. इथपर्यंत पोहोचलो का? आज प्रत्येकाला वाटतंय का मी भाग्यशाली आहे? जे प्रॅक्टिकल आपण केले, किती लोकांना वाटतंय? तो रेडी आहात आता आपल्या जीवनाला पूर्ण आनंदाने परिपूर्ण करण्यासाठी? सो ग्रेट. आता आपण चालू करणार आहे ऍक्च्युअल आपला रेकी अँड माइंड पॉवरचा क्लास, ज्याच्यातनं आपण, कारण कसं आहे, जी अगर जिंदगी में मेरा गम सबसे बड़ा ऐसे लगने लगा तो हम आगे नहीं बढ़ सकते. आता तुमच्या दुःखांचे कारण कागदावर लिहा. जे काही दुःख तुमच्या जीवनामध्ये आहे, कष्ट आहे, जे तुम्हाला सोल्युशन बेसवर पाहिजे आहे, जस्ट राईट डाऊन. मला वाचून दाखवायची गरज नाही आहे, फक्त तुम्हाला ते तुमच्यासाठी लिहायचे आहेत आणि आत्ता लिहायचे आहेत. आलं का लक्षात? तुमच्यासाठी लिहायचे आहेत आणि तेही आत्ता लिहायचे आहेत, कारण हे सेशन प्रॅक्टिकल बेस आहे. आणि त्यामुळे तुम्ही पण लिहा, जे काही सफरिंग आहे, जस्ट लिखो अभी कागज पे. लिहा, प्रत्येकाने लिहायचं आहे. जे कुठल्या रिझननी, जे कुठले प्रॉब्लेम्स तुम्हाला सफर करतात आहे, जस्ट राईट डाऊन ऑन द पेपर. पेपर असा घ्या की ज्याला आपण पुढे फाडून शकणार आहे. चला लिहा, सगळे जे काही सफरिंग आहे, जस्ट राईट डाऊन. जिंदगी के सारे गम कोने कोने से ढूंढ लो, त्याला सगळ्यांना आपल्याला काढून टाकायचं आहे जीवनामधनं. चला लिहा. एखाद्याची बॉस चांगला नसेल, महागाई वाढली असेल, बजेट आवडला नसेल आज डिक्लेअर झालेला, जे काही प्रॉब्लेम आहे, जस्ट राईट डाऊन. चला लिहा, सगळे सगळे जे काही दुःखाचे रिझन आहे, जस्ट राईट डाऊन. एक बी मत कोण. जे लोक नुसतं बसले आहेत ना कीर्तन ऐकायला, त्यांच्यासाठी हा क्लास नाही आहे. जे प्रॅक्टिकली मी सांगितलेल्या गोष्टी फॉलो करतील, किरण सर जीवनात असलेल्या प्रत्येक दुःखाला काही ना काही असेल लिहा, कारण ती खूप महत्वाची ऍक्टिव्हिटी आहे. कारण मी त्याचं प्रॅक्टिकल देखील करून दाखवणार आहे, याचा रिझल्ट तुम्हाला उद्या दिसणार आहे. लिखो, जो भी गम है आपके जिंदगी में, सारे लिख डालो. जे लोक नुसतं मला बघत बसलेले आहेत ना, काही फायदा होणार नाहीये. लिहा, जे जे प्रॉब्लेम आहेत सगळे कागदावर लिहून काढा आज. लिहा, सगळे दुःख लिहून काढा. लिखो लिखो, सारे दुःख लिख डालो आज. ते सलमान खानने कोणत्या तरी मूवी मध्ये नाही लिहिले होते का, त्या हिरोईन कडनं
हा, असं समजा की मी तुमच्याकडनं लिहून घेते तुमच्या जीवनातले सगळे दुःख. चला लिहा बरं पटापटा. व्हॉट एव्हर सफरिंग, जस्ट राईट डाऊन. खूप आवश्यक ऍक्टिव्हिटी आहे ही. का करतोय आपण त्याचंही रिझन सांगणार आहे मी थोड्या वेळात. पण लिहिलंच नाही तर मग फायदा होणार नाही. लिहून झाल्यानंतर ओके करा. आज जितना भी टाइम लगे कोई ये मत सोचो, फक्त लिहायचं आहे. ओके. वन मोर व्हॉलेंटियर ज्यांचं झालं असेल, का करतोय आपण ते प्रॅक्टिस, ते पण आपण क्लिअर करू. हँडल्स करा. कोण माझ्यासोबत पार्टिसिपेट करणार आहे आता? ओके, पूनम मॅडम. कहाँ से हो आप? पटापट बोलिए. अनम्यूट करा. पूनम मॅडम, आणि कुठून आहात ते सांगा. सिंगापूर. ओके, वेलकम. स्वागत आहे आपलं. आता जे तुम्ही लिहिलेलं आहे त्याच्यावर काय करायचं मी नंतर सांगते, पण ही ऍक्टिव्हिटी का करतोय? रोज आंघोळ करताय ना? पक्का? स्वच्छ धुतलेले कपडे पण परिधान करता? रोज घराला पोछा लागतो? झाडू झाडू पोछा होतो, क्लिन्झिंग जे काही मेड करत असेल, तुम्ही करत असाल, वॉटर, पण होत आहे. एखादा सण समारंभाला आपण पूर्ण घर ओके करतो. तुमच्या टू व्हीलर, फोर व्हीलर काय आहे? काहीच नाही, ते मेट्रो आणि बस. ओके. तर जर आपल्याकडे आपण इंडियाचा विचार केला तर आपण टू व्हीलर, फोर व्हीलर असलं तरी 3 ते 4 महिन्यात सर्व्हिसिंग होते. हा, बरोबर. बरोबर आहे. आता मला सांगा, इथली सर्व्हिसिंग केव्हा केली? पूनम मॅडम, इथली सर्व्हिसिंग केव्हा केली? मी काल केली होती मॅडम, पौर्णिमा होती, फुल मून मेडिटेशन, ओके, आणि खूप आय क्राईड अ लॉट, सो Great. इट आणि पण मी जे प्रॉब्लेम्स लिहिला आहे ते आजची किंवा 2 वर्षाची किंवा 4 वर्षाची अशी अशी नाही आहे. ते मी जेव्हा मी लिहिलं तर ईच अँड एव्हरी पॉइंट मध्ये तेच अगेन अँड अगेन आलाय, म्हणजे इट्स ऑलरेडी देअर, बट कॅरेक्टर्स आर डिफरंट, बट वन कॉमन थिंग इज देअर. ओके. So what I feel is it has been coming to me since long time, maybe another 18-20 years, but now it is the stage, high time, where I'm realizing that this is happening with me. ओके. आता तुम्हाला करायचं काय, तो लिहिलेला कागद घ्या आणि त्याला बुक मधनं पहिले फाडा, बुकवर लिहिलं असेल तर, आणि त्याचे बारीक बारीक तुकडे करा. जस्ट बारीक बारीक तुकडे करा. जितना भी वो भरा पड़ा है, जितने बारीक टुकड़े कर सकते हो ना उसको करो. जस्ट हियर इट. ही ऍक्टिव्हिटी सगळ्यांनी करायची आहे. लिहिलेला कागद फाडायचा आहे. ओके. और इसको बाद में पूरा जला डालना है क्लास के बाद में. आणि बंद नसेल करू शकत तर फ्लश आउट, डस्टबिन में डाल दो उसको. आपकी जिंदगी से निकालना है. आता ह्या ऍक्टिव्हिटीचं महत्व काय आहे? आपण शरीराच्या स्वच्छतेसाठी रोज आंघोळ करतो, स्वच्छ कपडे परिधान करतो, घराला देखील नीटनेटकं ठेवतो, आपल्या वाहनांची सुद्धा काळजी घेतो, त्याचंही सर्व्हिसिंग करतो. पण जिथून खरं तंत्र आपलं चालतं, या डोक्यामध्ये काय काय भरून आहे. आता ज्यांनी ज्यांनी लिहिलं, मे बी कुणाचा 10 वर्ष जुना. आता पूनम मॅडम, जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला 10 वर्ष आधी, 15 वर्ष आधी, 20 वर्ष आधी हर्ट केलं असेल, पण त्याचे ते शब्द तो व्यक्ती आठवल्यानंतर आजही तेवढ्याच फ्रिक्वेन्सीने तुमच्या कानात येतात की नाही सांगा. ज्याने तुम्हाला तेव्हा दुःख दिलं असेल, जोरात ओरडलं असेल, काही असेल, मे बी तुम्हाला असं जर घटना घडली असेल, त्या व्यक्तीची आठवण आल्याबरोबर आजही त्या घटना रिकॉल होतात की नाही होतात? हो, शब्दापेक्षा तुमचं गणित. बरोबर आहे. आणि त्या फक्त रिकॉलच होत नाही, तर तेवढ्याच फ्रिक्वेन्सीने त्या तुम्हाला डिस्टर्बही करतात. हम्म. आणि त्या डिस्टर्ब झाल्या की तुमचा तो अख्खा दिवस वाया जातो त्या बरोबर. आठवणीमध्ये. मग विचार करा
आपण काय करतो आहे, जीवनामध्ये बऱ्याचशा अशा स्टोरेजला स्थान दिलेलं आहे. जर एखादं डस्टबिन फुल भरलाय गार्बेजनी आणि त्याच्यावर आपण रोज परत गार्बेज टाकतोय, तर त्याच्याने आजूबाजूचा परिसर देखील दुर्गंधित होतो की नाही होईल? गार्बेजनी एक पूर्ण डस्टबिन भरलेली आहे, तरी देखील आपण त्याच्यावर गार्बेज ओततोय, मग आजूबाजूलाही घाण पसरेल, त्या डस्टबिनच्या आजूबाजूला ते पसरेल आणि ते पसरणं म्हणजे आपले फिजिकल डिसीजेस आहे. हो बरोबर. यहाँ इतना गार्बेज सालों से पड़ा है जिसको हमने क्लीन ही नहीं करने की कोशिश की आणि त्याचा परिणाम मग आपल्या फिजिकल आणि मेंटल हेल्थवर दिसायला लागतो आणि तो फिजिकल मेंटल हेल्थ बिघडायला लागली की आपल्या बिहेवियर विचारांमध्ये चेंज झाला की आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांवर चिडचिड करायला लागतो आणि कळत नकळत आपले नातेसंबंध मे बी तुम्ही वर्किंग असाल तर ते ऑफिस सेक्टरमध्ये बिघडतात, तुमच्या फॅमिली रिलेशन्समध्ये बिघडतात, याने आपकी खुद की हेल्थ भी बिघडती है. क्यों ये गार्बेज क्लीन करना है. आता काही लोकांनी ही ऍक्टिव्हिटी आज फर्स्ट टाइम केली, पण विचार करा आजपासनं जर तुम्ही पुढचे 3 महिने रेग्युलर या ऍक्टिव्हिटीला जीवनामध्ये स्थान दिलं. का बरं? कारण जीवन म्हणजे एकानंतर एक येणाऱ्या इव्हेंटचा क्रम आहे, जिसे हम रोक नहीं सकते. घटना थांबवू शकता का? येणाऱ्या घटनांना आपण थांबवू शकत नाही. ते एकानंतर एक येणाऱ्या घटनांचा क्रम आहे जो आपण थांबवू शकत नाही. पण जर का आपण रोजच्या रोज त्याचं क्लिन्झिंग केलं तर जे गार्बेजची बॅग जी दुर्गंधी होणार आहे, रोज आपण त्याला एक नवी कवर चढलं, जेवढा रोजचा कचरा जमा झाला उसको फेक दिया, तो क्या होगा? ती जागा जी खराब होत असते रोजच्या रोज क्लीन होईल आणि तुम्ही स्माइली राहायला लागाल. अब इसका मतलब ये नहीं कि जिंदगी में ये एक्टिविटी करने के बाद दुःख आएंगे ही नहीं. याचा अर्थ मुळीच नाहीये की ही ऍक्टिव्हिटी केल्यानंतर दुःख येणारच नाहीये. पण तो जो आधीचाच प्रेशर त्याच्यावर होता आणि त्याच्यावर जो अधिक प्रेशर येऊन तुम्ही जास्ती फिजिकल आणि मेंटली रिॲक्ट होत होते, ती गोष्ट बदलू शकत नाही. आता मला सांगा, या म्हणजे तुमच्या जीवनातल्या एकानंतर एक येणाऱ्या घटना, दीज आर द इव्हेंट. हे कोणीही थांबवू शकत नाही. हे इव्हेंट थांबवू शकता का नाही? ऍक्शन. पण आता समजा मला जर कोणी म्हटलं काय मूर्ख आहे, असं जर कोणी स्टेटमेंट माझ्या प्रती दिलं, बरोबर आहे, ही ऍक्शन माझ्यासाठी न थांबवणार होती की कोणी मला मूर्ख म्हणेल, गाढव म्हणेल, अजून काही म्हणेल, नुसतं बडबड करते म्हणेल, तर ऍक्शन या माझ्यासाठी अनस्टॉपेबल आहे. मी नाही थांबवू शकत समोरचा व्यक्ती माझ्याबद्दल काय बोलेल, पण त्याच्यावरची रिॲक्शन माझ्या हातात आहे. आता मला कोणी मूर्ख किंवा गाढव म्हटल्यावर मी जर असं हातबीत केला आणि म्हटलं मी रोज हजारो लोकांना ट्रेनिंग देते आणि तुम्ही कोण मला मूर्ख गाढव म्हणणार आहे, जर माझी रिॲक्शन अशी असेल दॅन डेफिनेटली मी त्यांच्या शब्दांना स्वीकारलं आणि स्वतःला मूर्ख गाढव समजलं. पण हम यही करते है. आलं लक्षात? हे चूक करतो आपण. मग मी त्याच्यापेक्षा मी जर रिॲक्शन दिलं, त्यांनी व्यक्तीने मला मूर्ख गाढव, कदाचित माझ्या कुठला त्याला पाठ वाटला असेल मूर्ख गाढव सारखा, नाही पटलं. जरूर आहे का मी बोललेली प्रत्येक 100% गोष्ट इथे उपस्थित सगळ्याच लोकांना पटली पाहिजे? असं काही कंपल्शन नाहीच आहे ना. प्रत्येकाचं एक आपलं ओपिनियन आहे, प्रत्येक आपलं मत देईल. पण आपण काय करतो, मी या पद्धतीने वागत आहे तर लोकांनी असाच विचार केला पाहिजे. प्रॉब्लेम कुठे आहे? सबसे बड़ा रोग क्या कहेंगे लोग. लोगों का काम है ना, 10 लोग तो अपनी जिंदगी में ऐसे रखो की जिन्होंने, ते म्हणतात ना एक म्हण आहे, निंदकाचे घर असावे शेजारी. आणि म्हणून खरी पहिले जेव्हा एखादा आपण काही करायला जातो ना, पहिली पाय खेचला जातो आपल्या जवळच्या लोकांकडनं. मे बी ते रिलेटिव्ह असतील, घरचे असतील, शेजारचे बाजू, कोणीतरी तुमचा पाय. अरे कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. पण लोक काय म्हणतील त्यांना आपण सांभाळून स्वतः आनंदित जगायला विसरून जातो. समोरच्या व्यक्तीच्या किंवा घडणाऱ्या ऍक्शन्स आपण थांबवू शकत नाही, बरोबर आहे. ऍक्शन्स या अनस्टॉपेबल आहे, बट रिॲक्शन हे तुमच्या हातात आहे. जर मला कोणी मूर्ख म्हटलं हे थांबवू शकत नाही, पण मला माझा स्वभाव शांत ठेवणं हे माझ्या हातात आहे. मग जर तुम्ही ऍक्शनवर रिॲक्शन देताना करायचं काय, आपण काय करतो, एखाद्याने ऍक्शन दिली की आपण
लगेच आन्सर द्यायला तयार असतो. जस्ट एक स्मॉल पॉज, छोटासा पॉज घ्यायला शिका. त्याचं कारण सांगते, या जगामध्ये जेवढेही, एक लक्षात घ्या महत्वाचा मुद्दा, तुम्ही रिसर्च करू शकता, एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीचा खून जरी केला असेल तर तो फक्त त्या ऍक्शनवर दिलेली रिॲक्शन आहे. येस ऑर नो? तो व्यक्ती मुळात खुनी नसतो. प्रत्येक खुनी व्यक्तीचं कॅरेक्टर गुन्हेगारीतलं आहे का? पण त्या वर्तमानाच्या क्षणामध्ये त्याचा कंट्रोल जातो आणि म्हणून त्याच्या हातून होऊ नये ती चुकीची घटना घडते आणि तो लॉस होतो. मग विचार करा, जर ऍक्शन हा प्रॉब्लेम नसेल, रिॲक्शन हा प्रॉब्लेम असेल, तर आपण ऍक्शनवर विचार करायचा की आपल्याकडनं समोरच्याकडे जाणारी रिॲक्शन. तर आज महत्वाचं वाक्य लिहा की इथून पुढे आम्ही ऍक्शन पेक्षा आमच्याकडून दुसऱ्यांकडे जाणाऱ्या रिॲक्शनवर फोकस करू. पती पत्नीच्या. आणि अजून एक सांगते, माझ्या किती मैत्रिणी आहे बर्थडे अॅनिव्हर्सरीसाठी दुःखी होतात. बर्थडे अॅनिव्हर्सरी दिवशी जास्ती दुःखी असणाऱ्या माझ्या मैत्रिणी आहेत का इथे? आहेत, मला माहिती आहे. त्याला पूनम मॅडमने स्माइल केली नक्कीच. आता पूनम मॅडमलाच विचारू आपण. ओके, आता बघा, पूनम मॅडम अनम्यूट करा. काय आता बघा, गंमत सांगते सगळ्यांसाठी, काय क्लास सगळ्यांसाठीच आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनीच, मी व्हॉलेंटिअरसाठी घेते की सगळ्यांची मी चर्चा करू शकत नाही, पण एखाद्या व्हॉलेंटिअरच्या ह्याच्यातनी प्रत्येकाच्या मनातलं आपण समजून घेऊ शकतो. ओव्हरऑल सबकी फिलिंग सेम आहे. आता बघा पूनम मॅडम, आपण आपल्या आनंदाचे रिमोट कसे लोकांना वाटून ठेवलेले आहे. आनंदाचे रिमोट, आपल्या आनंदाचे रिमोट लोकांच्या हातात आहे. कसं? समजा तुमच्या अहोंनी बर्थडे, सॉरी, घरी कोण कोण असतं तुमच्या, आधी ते सांगा. मी 2 मुली आहे मला आणि हजबंड, फक्त 4 ओके. लोक. आता समजा अहो तुमचा बर्थडे किंवा अॅनिव्हर्सरीची डेट विसरली, तर तुम्ही काय करता? चुकून कामाच्या ह्याच्यात जर ते विसरलेत तर काय करता? काय होतं त्या दिवशीचं? तो डे त्या- सेलिब्रेट करता? सेम डे मी नाही देत रिॲक्शन, बट हा. नंतर काहीतरी असलं तर मी सगळं पुढच्या मागच्या सगळं काढून ओके. टाकते. म्हणजे ऍक्शनवर रिॲक्शन पॉज घेऊन दिली जाते, त्याच्यामुळे त्याची फ्रिक्वेन्सी कुठेतरी कमी होते. आता मला सांगा, तुमच्या 2 मुलींचा बर्थडेचं काय घ्यायचं काय नाही घ्यायचं याचं प्लॅनिंग कोण करतं? मी जर घरी कोणी गेस्ट आले असतील तर काही बनवायचं प्लॅनिंग कोण करतं? सणासुदीला किंवा अजून काही खर्च करायचा असेल, काही म्हणजे काही वस्तू घ्यायचं असेल तर त्याचं प्लॅनिंग कोण करतं? मीच. बघा, आता माझ्या मैत्रिणीला एवढा अधिकार आहे की मुलींचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी कुठला पदार्थ बनवायचं, कुठे हॉटेलमध्ये जेवायला जायचं, कुठे शॉपिंग करायचं, नवीन घरात काही फंक्शन असेल तर त्याचं काही करायचं, सगळं प्लॅनिंग माझ्या मैत्रिणीकडे आहे. बरोबर आहे? पण मग जे किचन तिच्या ताब्यात आहे, हॉटेलमध्ये कुठे जायचं हे तिच्या ताब्यात आहे, मग स्वतःच्या बर्थडेच्या वेळेस किंवा अॅनिव्हर्सरीच्या वेळेस बघा, त्या वर्षातला तो दिवस एकदाच येणार आहे. ती अॅनिव्हर्सरी की बर्थडे, तो परत रिपीट नाही येणार आहे. कारण रियालिटी काय आहे? एक श्वास घेतला, एक श्वास सोडला, एका श्वासाचं आयुष्य मागे गेलं. मग तो अख्खा वर्षातला येणारा एक दिवस जर आपण स्पॉइल करत असेल, ज्या क्षणांना आपण अधिक आनंदाने जगू शकलो असतो, छान आठवणी साठवू शकलो असतो, जरुरी थोडी आहे की प्रत्येकाला सारख्या. आणि जेवढ्या तारखा माझ्या मैत्रिणींना किंवा मला आठवणीत राहतात, आमच्या अहोंना पण नाही राहत. बरोबर आहे? मग आता अशा वेळेस मी तो विचार करत नाही. मी गेल्या 10 वर्षापासनं माझ्या बर्थडेला पण स्वतःला गिफ्ट करते, नवीन वर्षातही स्वतःला गिफ्ट करते, अख्ख्या फॅमिलीला गिफ्ट करते. आणि काय बनवायचं किंवा बाहेर जायचं हे डिसिजन मी स्वतः घेते, पण त्या दिवसाला स्पॉइल होऊ देत नाही. मग मला तरी असं वाटतं की आज माझ्या इथे बसलेली प्रत्येक मैत्रिणीला तेवढा अधिकार आहे, कारण समोरचा व्यक्तीला खरोखर तारखा आठवत नाही. कारण कुठल्याही व्यक्तीला जाणीवपूर्वक आपल्या कुटुंबामध्ये द्वंद्व तयार व्हावं किंवा चांगला दिवस खराब व्हावा असं वाटत नाही. वाटेल का कुणाला तरी की आपला, पण त्यांना तारखा आठवत नाही म्हणून आपण आपला दिवस स्पॉइल करतो आणि त्यासोबत अख्ख्या कुटुंबाचं वातावरण खराब करतो. मग कोण कोण प्रॉमिस करायला तयार आहे स्वतःच्या बर्थडेला स्वतः गिफ्ट घ्यायचं घरच्यांच्यासाठी? कारण तेवढा आहे तुमच्या हातात आज अधिकार. आणि पैशाचा अधिकार नसला तरी स्वयंपाक खोलीत काय बनवायचं,
चार पाहुण्याला गोड थोडासा बनवण्याचा अधिकार जर तुम्हाला आहे ना, तर तुमच्या बर्थडेला घरातल्या बाकी अॅनिव्हर्सरीला नाही बाहेर जाणं झालं तरी घरात तुम्ही तो सेलिब्रेट करू शकता ना. तुम्हाला लिटरली सांगते, माझं ते जन्मकुंडलीवर याच्यासाठी जमत नाही, कारण मला माझ्या ते शास्त्र खूप चांगलं आहे, पण माझ्या घरी माझ्या जन्माच्या वेळेस घड्याळ नव्हती, घरी जन्म झाला त्याच्यामुळे वॉच नव्हती, त्या घड्याळ नसल्यामुळे घरात जन्माची वेळच माहिती नाही. त्याच्यामुळे जर कोणाला सांगितलं की कोणता वेळ आहे तर ते माहिती नाही आहे. आणि लग्नानंतर सांगते की फर्स्ट बर्थडेला माझ्या लग्नानंतर हस्बंडला 3 वर्ष सॅलरी नव्हती, तर मग पहिला बर्थडे माझ्या हस्बंडनी 50 रुपयात साजरा केला होता. 2 पेढे आणले होते, एक छोटी फ्रुटीची बॉटल आणली होती आणि एक सुंदर पत्र लिहिलं होतं. सेलिब्रेशनसाठी खरोखर पैशांची गरज आहे का हो? आपण मोठ्या मोठ्या गिफ्टमध्ये पैशांना बघतो, पण या छोट्या छोट्या क्षण जे आयुष्यभर लक्षात राहत असतो, तुम्ही त्या राग केल्यामुळे त्या सुंदर क्षणांना स्पॉइल करता. सो एक लक्षात घ्या, माझी एक मैत्रीण नेहमी कंप्लेंट करायची की हस्बंडला लक्षात राहत नाही, मी त्यांना म्हणजे बोलतही नाही म्हणे, शेअरिंगही नसतं. 17 वर्ष लग्नाला झाले होते, कामापुरतं मुलांबद्दल बोललो बिल्लो. मी त्यांना एकच सांगितलं, आज छोटासा उपाय सगळ्यांना सांगते जो मी त्यांना दिला होता. आज तुमच्या मिस्टरांना फोन करा आणि संध्याकाळी तुमच्या आवडीचा पदार्थ त्यांच्या जाते एवढे आवडतं माहिती असते 17 वर्षात, म्हटलं जो काही पदार्थ आवडते तो बनवा आणि त्यांना फोन करा, अहो आज मी तुमच्या आवडीचा स्वयंपाक केलाय, घरी थोडं लवकर या. आणि त्यांनी खरोखर तो स्वयंपाक केला. एवढ्या प्रेमाच्या निमंत्रणामुळे कोण लवकर येणार नाही? हसबंड येताना छान गजरा आणि स्वीट घेऊन आले, एक छान गुलाबाचं फुल घेऊन आले आणि त्या मॅडमनी दुसऱ्या दिवशी रडत फोन केला की मॅडम इतकं सोपं असतं का म्हणे, फक्त तो एक फोन आणि मी थोडीशी घेतलेली मेहनत, आम्ही बऱ्याच वर्षानंतर खूप गप्पा केल्या, एकदम आनंदाच्या त्या क्षणांमध्ये आम्ही जगलो आणि आज खूप दिवसांनी खूप छान वाटतंय म्हणे. त्याच्याच काही दिवसात मॅडमचा बर्थडे होता. 17 वर्षात कधी ज्या हस्बंडनी जेवायला नेलं नव्हतं हॉटेलला, कधी त्यांनी सुंदरसा ड्रेस त्यांच्यासाठी आणला, केक बोलवला आणि मुलांसोबत ते हॉटेलमध्ये जेवायला गेले. आयुष्य क्रिटिकल नाहीये, ते आपण क्रिटिकल करून घेतलेलं आहे. नात्यांना समोरच्या व्यक्तीला आपण अंतर्यामी समजतो. ओ मन वाचता आलं असतं तर कशाला हे गोष्टी घडल्या असताना. प्रश्न तेच आहे, हे मन वाचता येत नाही, ते समजून घ्यावं लागतं. आणि आपण समजून घेण्याच्या मानसिकतेत नसतो, अपेक्षा तिथे दुःख. प्रत्येक वेळेस आपण देण्याच्या भावनेने बसतच नाही, मागण्यासाठी सज्ज असतो की समोरच्या व्यक्तीने माझ्यासाठी हे केलंच पाहिजे. पण नात्यांमध्ये प्रत्येक वेळेस ताठ मान ठेवल्याने होत नाही, झुकल्याने, प्रेमामध्ये झुकावं लागतं. आज काउन्सिलिंगच्या ह्याच्यात जेव्हा मी पॅरेंट काउन्सिलिंग म्हणजे मुलांच्या जेव्हा काउन्सिलिंगच्या केसेस येतात ना, तेव्हा मुलं का आज चुकीच्या वळणावर झाले, का तुमच्यावर विश्वास न ठेवता शेअरिंग नसतं, कारण आज आपल्या घरामध्ये मोठ्या मोठ्या वस्तू घेण्यासाठी आपण प्रयत्न करतो. एक लक्षात घ्या, घर असावे घरासारखे, नकोच नुसत्या भिंती, त्यात असावा प्रेम जिव्हाळा, नकोच नुसती नाती. त्या नात्यांमध्ये अर्थ असावा. आपण मोठाले घर बांधलेले आहे, सगळ्या वस्तूंनी त्याला सज्ज केलेले आहे, पण त्या घरातनं दूर उडालाय तो म्हणजे सहभावनापूर्वक संवाद. आपण एकमेकांना फक्त गृहीत धरतो, एकमेकासाठी तो प्रेमाचा संवाद करणं मात्र विसरत चाललेलो आहे. पण आज तुम्ही या क्लासला उपस्थित आहात, अजून 9 दिवस पुढचे आपण सोबत राहणार आहे, तर आय ट्रस्ट यू की तुम्ही कोण कोण प्रॉमिस करतं की तोच सहभावनापूर्वक संवाद आपण आपल्या घरात निर्माण करू. आज विचार करा, आधी एकत्र कुटुंब पद्धती होती, आज एकल कुटुंब पद्धती, त्याच्यात हम दो हमारा एक, आणि त्या एकाला घडवताना सुद्धा आज पॅरेंट्स नाकेनऊ झालेले आहेत. त्यामुळे एकट्याला घडवताना सुद्धा आज आई वडील रडतात माझ्याकडे काउन्सिलिंगकडे आल्यावर, की कोणी मोबाईलमध्ये बिघडलेला आहे, कोणी चुकीच्या व्यसनांमध्ये बिघडलेला आहे. का बरं असं होत आहे? आज आपल्याकडे पैसा जास्ती आहे, सुखसोयी जास्ती आहे, मग सुख का हरवलेला आहे? कारण आपल्यातला तो सहभावनापूर्वक संवाद हरवलेला आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही हा सुंदर संवाद परत निर्माण करा, लिहून ठेवा, आजपासनं
आपल्यामध्ये जो संवाद असेल तुमच्या कुटुंबातल्या व्यक्तींसोबत तो सहभावनापूर्वक असला पाहिजे. आपण काय करतो, अपेक्षाच करतो की यांनी असं केलं पाहिजे, मुलांनी असं वागलं पाहिजे, मुलींनी असं वागलं पाहिजे. पण व्हॉट अबाउट मी? तुम्ही खूप जीव लावता कुटुंबाला, कुटुंबासाठी कष्टही करता, पण हे सगळं करत असताना कुठंतरी तो संवाद चुकलाय. आणि या 10 दिवसात आपण तो संवाद परत जोडून तुम्हालाही आनंदी होता येईल आणि कुटुंबाला आनंदी करता येईल. सो रेडी असाल तर येस आय एम रेडी सांगा की पुढचे 10 दिवस तुमची उपस्थिती तुमच्या जीवनाला सकारात्मक आनंदाशी जोडणार आहे. सो 1-2 फीडबॅक घेऊ. आजचं सेशन कसं वाटलं आणि तुमच्या फीडबॅक मधनं मला ऊर्जा येते नवीन शिकवण्याची तुमच्यासाठी. कारण माझं एकच स्वप्न आहे की प्रत्येक चेहऱ्यावर स्माईल, आणि ते फक्त प्लास्टिक स्माईलने दाखवणारा इनर स्माईल. सो एनीवन, आजचं सेशन कसं वाटलं 1-2 शेअरिंग घेऊ आपण आणि स्टॉप करूया. उद्या परत याच वेळेस 3 ते 4 मध्ये आपलं सेशन होणार आहे. हँड रेस करा. या फिर किसी को लगा ही नहीं अच्छा. चला, खान सर बोला, कसं वाटलं सेशन? सर मॅडम कोण क्लास करतात आहे? काशीकर मॅडम अनम्यूट करा. बोलिए खान मॅडम, अनम्यूट करा. हॅलो. हा बोला बोला अन्वी मॅडम. अवनी मी नागपूरहून बिलॉंग करते मॅम. बोला. ऍक्च्युली माझ्या भावाने मला सजेस्ट केलं होतं आणि मी खूप लेट जॉईन झाले, मला माहिती नव्हतं, म्हणजे मी लिंकच बघितली नव्हती. 2:15 समथिंग काहीतरी मी जॉईन केलं आणि टिल डेट ते तुमचे लास्टचे जे 2-3 सेंटेन्स ऐकले ना, तर अक्षरशः डोळ्यातनं पाणी यायला लागलं की खरंच आपण लाईफकडे किती पॉझिटिव्हली बघायला हवं. आणि मला नाही वाटत की नेक्स्ट 9 डेज मध्ये हमखास हे होईल माझ्याकडनं, मला आता गॅरंटी आहे. ग्रेट, छान, थँक्यू सो मच. थँक्यू. वर्षा मॅडम. मॅम सेशन तर छान होतं. छानच आहे म्हणजे तर झालं ते. मला एक विचारायचं, तुम्ही म्हणताय की आपण अपेक्षा नाही केली पाहिजे. आपल्या बर्थडेला त्यांनी नाही नेलं पण तर आपण आपलंच केलं पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. पण मग आपल्यालाही वाटतं ना कधीतरी आपल्यासाठी म्हणजे व्हायलाच पाहिजे की आपल्याच बर्थडेला आपणच करायचं आणि आपणच खायचं. बघा, एक त्याच्यातून सांगते. म्हणजे समोर हा ठीक आहे ना वर्षा म्हणून तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की मी देते. आता जर तुम्ही नाही केलं, असं मी सांगितलेला उपाय तुम्हाला नाही आवडला, तुम्ही नाही केलं, नेहमीच सारखं तुम्ही गाला फुगवून बसलात, स्वतःच्या मनामध्ये जेव्हा तुम्ही डिस्टर्ब राहाल त्या दिवसभरात, त्याची एनर्जी किती दिवस पुरेल निगेटिव्हिटीची. आणि साधं तुम्हाला सांगते की जर तुम्ही पोळी करताय आणि तुम्हाला गरम चटका लागला, एक चटका बसतो, तर त्याचे अख्खे हो. व्हायब्रेशन पूर्ण शरीरावर तयार होतात, वेदनेचे. हम्म. बोट चिरलं त्याचं पूर्ण व्हायब्रेशन तयार होतात. मग जर तुम्ही पूर्ण दिवसभर डिस्टर्ब राहिलात तर तुम्ही या देहाला किती अनारोग्य देताय. मग त्या अनारोग्य तुम्हाला पाहिजे आहे, त्याच्यातून निर्माण होणारे सतत दुःखी राहून निर्माण होणारे आजार पाहिजे आहे की त्याच्यापेक्षा त्या दिवसाला आनंदी जगून तो विषय डोक्यातनं काढून टाकलेला पाहिजे. बेटर काय आहे? विषय काढणं, पण काही गोष्टी असतात ना मॅम की ज्या खरंच मनाला लागतात मॅडम, आपल्या की बघा मी आय वॉज द मोस्ट काइंड पर्सन बिफोर रेकी अँड माइंड पॉवर. मलाही वाटायचं की बाप मेरे जिंदगी में बहुत गम है, अपने को गिफ्ट नहीं मिलता. पण लिटरली आज नाही गिफ्ट असो किंवा विश करायला पाहिजे या सगळ्या विचारात ना मी पण तुमच्यासारखी होती. म्हणजे आज तुमच्या समोर मी आहे, इथून 10 वर्ष आधी तुमच्या जागी मी होते. असंच की मला काहीतरी छोटस तरी गिफ्ट भेटलं पाहिजे, नाही फायनान्शियल कंडिशन, बरोबर आहे. बट अभी जब से मैंने ये तय कर लिया की आपणही आनंदी राहायचं, लोकांनाही आनंदी ठेवायचं. कारण समोरच्याचे ऍक्शन जे आहे, कुठलाही व्यक्ती कोणी येऊन टपली मारून जाऊन आपल्याला दुःखी करून जावं, तर लोकांना तुम्ही जेवढ्या संधी द्याल तुम्हाला दुःखी करण्याचे, लोक तुम्हाला दुःखी करतील. पण जेव्हा तुम्ही अपेक्षा सोडून द्याल आणि एक सरेंडर होऊन मुलांसाठी, कुटुंबासाठी जगायला सुरुवात कराल, मग आयुष्यातला खरा आनंद असतो की त्या सेलिब्रेशन मध्ये आनंद नसतो, ती व्यक्ती जवळ असण्याचा. आज तुम्हाला सांगते मॅडम, आज आपल्याला पतीने एक दिवस गिफ्ट दिलं नाही त्याचं दुःख वाटतं, पण अशा आपल्या काही मैत्रिणी आहेत की त्यांना कितीही रडना, कितीही चिडला तरी तो व्यक्ती डोळ्यांनी दिसत नाही, आज एकटं जीवन जगतात आहे. त्यांच्यापेक्षा आपण भाग्यशाली आहे की डोळ्यासमोर आज ती व्यक्ती आहे. आपण प्रॉब्लेम काय आहे काय नाही आहे ना याच्यावर फोकस करतो, पण आपण किती भाग्यशाली आहे याचा विचारच नाही करत. आज विचार करा की जे
व्यक्ती जेव्हा सिंगल मदर म्हणून जगते ना, समाजात तिला कितीही रडेल, तिचं दुःख तिला सहन करावं लागतं. पण आज आपल्या असं असेल ना, रोज काट्यासारखा चिडचिड करणारा असेल, पण हक्काचं कुणीतरी आहे, कधीतरी आपण त्याच्यावर चिडू शकतो, बोलू शकतो. पण त्यांचं बघा, त्यांच्यापेक्षा आपण भाग्यशाली आहे. आणि म्हणून वस्तूंमध्ये किंवा विश करण्यामध्ये नाही, त्या कधी कधी, कारण एक लक्षात घ्या, प्रत्येकाला व्यक्त करता नाहीत इमोशन. प्रेम नसतं असं नाही. आधीच्या काळात पती पत्नी एकमेकांशी बोलायचे सुद्धा नाही हो, त्यांना संवादही नाही करायचा. तुम्ही जर जुना काळ बघा, एकत्र कुटुंब पद्धती होते, फक्त नजरेतनं प्रेम व्यक्त केलं जायचं आणि त्यांना फार कमी काळ एकत्र व्हायचं, पण तरी सुद्धा एकमेकांची मानसिक जवळीक खूप होती. आज आपल्याला एवढा वेळ मिळतो, फिरायला गेलं तरी आपण वापस येताना भांडण करून वापस येतो. काय फायदा मग तेही सोबत जाण्याचा? रियालिटी आहे. कारण मी काउन्सिलिंग मध्ये अशाच केस मस्त गमती बघत असते आणि लिटरली काउन्सिलिंग मध्ये नसते तर कदाचित मी एवढी म्हणजे मलाही तेवढं नॉलेज आलं नसतं की जीवन कसं जगल्या जातं. आणि म्हणून सांगते, आयुष्य खूप सुंदर आहे, पण त्याला बघण्याचा आपला दृष्टिकोन सकारात्मक ठेवा. लिटरली सांगते की खुदी को कर बुलंदी ना, की खुदा तुझसे पूछे बता तेरी रजा क्या है. आणि लिटरली सांगते की हा पुरुष आणि स्त्री एनर्जीतलाच फरक आहे, की महिला इमोशनल असतात, छोट्या छोट्या गोष्टींना आनंदी होतात, पण ती आनंदाची व्याख्या, ती अपेक्षा प्रत्येकाकडनं दुसऱ्यांकडनं करते की कोणीतरी तिच्यासाठी ती भावनिकरित्या. पण जेव्हा ती सरेंडर होऊन करते, ती कुटुंबासाठी खूप करते. याच्यावर अजून आपण 9 दिवस बोलूच आपण वेगवेगळ्या याच्यात. आणि म्हणून सांगते की जे काही शिकलात याचं अजून क्लेरिफिकेशन काय वाटतं वर्षा मॅडम? अभी भी आपको कंप्लेंट मोड में हो की कम्प्लिशन में? नाही मॅम, माझं कंप्लेंट मोड अजून आहे. आहे ठीक आहे, आपण 10 दिवसात नक्की, कारण जेव्हा आपण पास्ट लाईफचं हे करू की नाही क्लिअरन्स, तर त्यावेळेस नक्की तुम्हाला या गोष्टीचं मदत होईल. जेव्हा तेच आपण मला तेच म्हणायचं, समोरच्या व्यक्तीने ऍटलीस्ट भावनिक तरी समजून घ्यावं, एवढीच इच्छा असते. कसं आहे ना मॅडम, आपण अपेक्षा करतो, पण कधीतरी त्या भावनांना ती व्यक्ती जेव्हा एकटी असते ना, कधीतरी आपण तो व्यक्ती स्ट्रेसमध्ये असल्यावर जाऊन डोक्यावरून पाठीवरून हात फिरवतो का? आपणही तो गृहीत धरतो. तो भावनिक जवळीक जसं वाटतं ना, पुरुष व्यक्त होत नाही, पण तेवढाच तो आतून भावनिक असतो. आणि त्यांना जेव्हा आपण प्रेमाने तर पाठीवरून हात फिरवतो, त्यांनाही ती नीड असते. तर आधार हा एकाकी नसतो, एकमेकांना द्यावा लागतो. आणि पती पत्नीच्या नात्यात थोडंफार भांडणं पाहिजे, त्याच्याशिवाय नवी ऊर्जा पण निर्माण होत नाही. बरोबर आहे? तर त्याच्यामुळे रोज काय आयुष्यात तर रोज असं प्लेन चालत राहिलं, वा आज गुलाबजाम खाल्ला, उद्या बासुंदी खाल्ली आणि परवा जिलबी खाल्ली, त्याच्यातनं थोडी आनंद होणार आहे. कधीतरी आपल्याला तिखट मस्त एखादी मिसळ पाव आणि हे लागणारच आहे ना. तो आयुष्य काही सरळ रेषेत चालणारं नाहीये. त्या गणिताला तुम्ही एन्जॉय करायला शिका. हर क्षण को ऐसा देखो. मी ते उद्या शिकवेल तुम्हाला की पास्ट आणि फ्युचरचं आणि वर्तमानातलं गणित कसं जुळवायचं. मग तुम्हाला मजा येईल की कशा पद्धतीने आयुष्यात. मी एवढं प्रॉमिस करते, जर मी सांगितलेल्या गोष्टीला तुम्ही फॉलो केलं तर तुमच्या जीवनामध्ये खूप आनंद होऊन जाईल. 10 दिवसामध्ये बहुत कुछ बदलने वाला है. ओके, बट उसके लिए ओके आपको मॅम. डेली आके समय देना है. चला, थँक्यू. ओके, थँक्यू मॅम. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भेटूया परत या ऊर्जांसोबत. मला ऐकून घेतलं त्यासाठी आपलं कोटी कोटी आभार. आज तुम्हाला आमच्या गुगलची लिंक येईल रिव्ह्यूची. जर आजचं सेशन वाटलं असेल, जे काही वाटलं असेल, तुम्ही तुमचं सजेशन देऊ शकता. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.